आता आमचा प्रश्न आहे की अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव एका घोटाळ्यात आलं। महार वतनची जमीन त्यांनी अत्यंत कमी किमतीमध्ये 500 रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे। अशा पद्धतीने घोटाळे समोर येत आहेत, काय वाटतं? आणि विरोधक त्या अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करतात। नाही, विरोधकांना कारण राजीनामा दिल्याशिवाय अशा गोष्टींची निपक्ष पद्धतीने चौकशी होणार नाही। कारण अजितदादा पवारांचं त्या पदावर असणं, ऑफिस ऑफ प्रॉफिट त्या पदाचा दुरुपयोग हा ठरलेला आहे। आणि आत्ताचा जो घोटाळा झाला आहे, ही जी बघा कुठली कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव आहे अमेडिया कंपनी। म्हणजे या अमेडिया कंपनीची स्थापनाच मुळात अजितदादा पवारांच्या पुण्यातल्या शिवाजीनगरमधल्या घरात झालेली आहे। आणि स्थापना कुणी केली? कुठल्या कार्यकर्त्यांनी वगैरे नाही, तर अजितदादा पवारांच्या सुपुत्रांनी केलेली आहे। त्यामुळं अजितदादा पवार या पदावर कसे राहू शकतात? आणि अजितदादा पवारांचं उपमुख्यमंत्री पदावर असणं म्हणजेच स्टॅम्प ड्युटी। तुम्हाला आम्हाला स्टॅम्प ड्युटीत कधी माप मिळते का? कुणाला मिळाली असली तर सांगा। आणि 500 रुपये भरून घेत आहे, माझं सांगणं आहे ते 500 रुपयेसुद्धा परत द्या। मुळात पहिल्यांदा अजितदादा पवारांचा राजीनामा झाला पाहिजे। लक्ष्मण हाकेवरती नेहमी टीका केली जाते की तुम्ही पवार फॅमिलीवर टीका करता, तुम्ही अजितदादा पवारांवर टीका करता। ती टीका करण्याचं कारण हे आहे। आणि पार्थ पवारांचा हा घोटाळा म्हणजे हिमनगाचं टोक आहे। अजितदादा पवार म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा। अजितदादा पवारांना अर्थ खातं नेहमी का हवं असतं? गेल्या कित्येक वर्षापासून अजितदादा पवारांनी ही काय कंपनी आहे, अमेडा कंपनी, अमेडा अजितदादा पवारांच्या पोराची कंपनी अमेडा, आणि तिने लावला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांच्या योजनांच्या आईला घोडा। तुम्ही काय म्हणा, जीभ घसरली म्हणा, लक्ष्मण हाके डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणा, झाला आहे आमच्या डोक्यावर परिणाम। तुम्ही बार्टीचा निधी वळवता, तुम्ही सारथीचा महाज्योतीचा निधी वळवता। महाज्योतीची म्हणजे बहुजनांची पोरं, ओबीसींची पोरं PhDचा स्टायपंड मागायला गेली तर तुम्ही PhD करून काय दिवे लावणार आहे? निवडणुका आले की आम्हाला घोषणा कराव्या लागतात, आम्ही आता काय देणार नाही, असं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या अजितदादा पवारांची पोरं, एक जण दारूचा कारखाना चालवतो आणि दुसरा असले भूखंड घोटाळे करतो। त्यामुळं अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे। अनेक जजमेंट आहेत अशी, ऑफिस ऑफ प्रॉफिट या सदराखाली अनेक जजमेंट आहेत। अजितदादा पवारांना कुठलाही नैतिक अधिकार या पदावर राहण्याचा नाही।